पाहिजे नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आहेच घराची होम टूर. तर आपलं एंट्रन्स इथून सुरू होतं. इथं आहे श्री स्वामी समर्थांचं चिटकोले. हे आहे आपले एंट्रन्स. इथं छोटीशी अशी पायपुसणी ठेवली पुसण्यासाठी. आणि इकडचा आहे हा कॉर्नर, टीव्हीचा कॉर्नर आहे हा. फर्स्ट भिंत आहे ही. ह्या भिंतीला इथं आपला मुलींचा फोटो आहे. आणि इकडं माझा आणि मोठ्या दिदीचा फोटो आहे. छोट्या दिदीचा अजून बनवायचा आहे, पण आता बनवलं ठेवणार. आणि इथं तुळस ठेवली, साईडला 2 फ्लॉवर पॉट आहेत. इथं आपला टीव्ही आहे. आणि असा समोरून आपलं जास्त काय आवरलेलं नाहीये, पण आहे आपला हा सोफा सेट आहे. इथं आपण हे ठेवलंय फ्लॉवर पॉट. हे इथे खिडकी आहे. हे वायफाय इथलं. आणि आपण इथं असं भिंतीवर असं डेकोरेशन केलेलं आहे. मिशोवरनं आणलंय हे आपण आणि चिटकवलंय. हे असं दिसतं इथं ह्या भिंतीला. इथं घड्याळ आहे. आणि इथं पण इकडं पण चिटकवलेलं आहे. आणि हॉर्सचं एक पेंटिंग आहे आपल्या घरात. ही एक पेंटिंग आहे. तर आता बेडरूम दाखवते. आमच्या बेडरूम मध्ये बघा, हे आयशी गंगी झोपलेली आहे. आज कॉलेजला दांडी मारली घेण्या देण्याची. हा, काहीच घेणं देणं नसताना हिने दांडी मारली आज. काही गरजच नव्हती. इथं आपलं मशीन आहेत ह्या 2. थोडासा राड आहे, पण थोडासा इग्नोर करा, कारण मशीनचं सामान कुठं ठेवायचं प्रश्न पडतो. आणि त्याच्यामुळे मग नाही हे केलं. आपला हा ड्रेसिंग टेबल आहे. ड्रेसिंग टेबल मध्ये पण आणि एक ज्वेलरीचा पण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे. इथं आपलं पडदे लावलेत. का लावलेत तर आहे ना, आपल्या इथं कपाट आहे. हे कपाट आहे मोठ्याच्या मोठं. त्याच्यामुळं कपडे बेडरूम मध्ये कपाट आणि त्याला आरसा आहे ना, त्याच्यामुळे लावलं इथं मी. हे एवढं मोठं कपाट आहे आपलं, पूर्ण स्लायडिंगचं कपाट आहे. आणि इकडे थोडस मशीनचं सामान आहे. हा आपला बेड. ही आहे बेडरूम आपली. आणि आता चला मला नेते मी माझ्या किचन मध्ये. इथं आपलं कपडे वेस्टेज नाही का, म्हणजे. आणि इथं बाथरूम आहे. आतमध्ये अटॅच बाथरूम वगैरे. इथं आपल्या बाथरूमच्या इथं बेसिनच्या वरती हा मिरर लावलेला आहे. तर आता आपण आलो आहे इथं किचन मध्ये. हे बघा किचन माझं असं आहे. इथं पाण्याची बॉटल आहे, पाणी पिण्यासाठी, टाकी, गॅस. हे असं थोडंसं आता स्वयंपाक करायचं आहे. बाकीचं आवरलंय म्हणून मग मी बाकीचं आवरलं. इथलं थोडंसं राडा आहे. इथं ही मांडणी. हा आपला फ्रीज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला हा देवारा. कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा. हे आपले सगळे देव. हे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्यांचा हा फोटो. आम्ही ना ह्याला फोटो वेगळा होता, गणपतीचा होता, पण मला स्वामींचा पाहिजे होता म्हणून मग मी ती फ्रेम त्यांना काढायला लावली. आणि ही स्वामींची फ्रेम दुसरी लावून घेतली त्यांच्या. म्हणजे मी स्वतः आणून त्यांना दिली आणि त्यांनी मग ती लावली. हे आहे आपलं असं किचन. इथं आहे फ्रीज. तर आपली होम टूर कशी वाटली थोडक्यातच केली आहे. आता मी आज बघू वेळ भेटला तर दुपारी ती. आता आज घरी ही पण घरी. आणि थोड्या वेळाने सृष्टी पण येणार आहे. त्यांना पण सकाळची शाळा चालू झाली. 7 ते 12, 12:30 पर्यंत शाळा असते त्यांना. ती 1-1:30 वाजेपर्यंत येते. मग आता आज बघू, जर वेळ भेटला तर कपाटातले कपडे वगैरे सगळे आवरून ठेवायचे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल माझा ज्वेलरीचा, माझ्या साड्यांचे कलेक्शन काय काय आहे, काय काय नाही, ते पण दाखवणार आहे मी एकदा. तर तुम्हाला तो पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी टाकण्याचा प्रयत्न करीलच. सुट्टी असल्यावर कसं आज जरा लवकर काम उरकल्यावर मग त्या कामाकडे वेळ द्यायला काय नाही वाटत. आणि मशीनचं पण थोडंफार काम आहे, ते पण करायचंय. ते झाल्यावर बघू मग. केलं तर मग कपाट पण आवरून घेते मी आज. पोरी असल्यावर मी जरा आवरायला पण वेळ, म्हणजे जरा बरं वाटतं.
आणि पटपट आवरून पण होतं त्यांचे कपडे, माझे साड्या वगैरे कशा लावायच्या, काय लावायचं. तर आपली छोटीशी होम टूर कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. आणि काय काय दिशा वगैरे इथं सगळं तसं ओकेच आहे, मला ओकेच वाटतं. कारण कोणत्याही दिशेला जे ठेवलंय मी काय आहे ते सगळं ओके, त्याच्यामुळे काही नाही. पण तरी बी तुम्हाला काय अजून सजेशन द्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. वाईट कमेंट प्लीज करू नका. खूप छान छान कमेंट करा, कारण तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन भेटतं, बाकी काहीच नाही. आणि घाणेरड्या कमेंट केल्यावर माणसाला नाही का मनातून तुटल्यासारखं होतं की बाबा हा आपण एवढं चांगलं करून सुद्धा जर लोक घाणेरडेच कमेंट करतात तर मग काय उपयोग त्याचा, असं होतं. मग व्हिडिओ बनवायला पण मूड येत नाही आणि काहीच नाही. त्याच्यामुळं भरपूर छान छान कमेंट करा. तुमच्या कमेंट केला मी त्यांना रिप्लाय देणार आहे. आता एका दादानी युट्यूबला कमेंट केली की तुला मला नाही वाटत तुला सिल्वर बटन भेटेल म्हणून. पण दादा तुझी कमेंट मी ती पिन करून ठेवणार आहे. आणि जेव्हा मला सिल्वर बटन भेटेल ना तेव्हा मी तुझं नाव घेऊनच ती हे सिल्वर बटन ओपन करेल आणि तुला मी दाखवेल. एवढं नक्की 1 वर्षाच्या 6 महिन्याच्या आतच मी माझ्या युट्यूब चॅनल ग्रो करून 100K करून मी प्ले बटन घेणार म्हणजे घेणार. हे माझं तुला आता हे चॅलेंज आहे माझ्याकडून, बाकी काहीच नाही. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके बाय.